संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे बारामती निवडणुकीबद्दल। एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लढत आहे तर दुसरीकडे आता यामध्ये उडी घेतलेली आहे ते म्हणजे अभिजित बिचुकलेंनी। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कवी मनाचे नेते बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आहेत। सर काय सांगा, निवडणुका तुम्ही लढत आहात, काय भावना आहेत किंवा कशी तयारी कशी चालू आहे? हे सगळं सांगण्याची भूमिका सांगतो की या ठिकाणी असे होतकरू आमच्या भगिनी कार्यकर्त्या मीडिया पर्सन्स कष्ट करतायत, यांना वाव द्या। अनुकंप तत्वावरती कुणी कुणाला मोठं करू नका। वयानं सगळं ठरतं, आमचं वय मोठं आहे आणि दादांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मी बारामती लढलो होतो आणि त्याही वेळेला माझा तोरा तो होता। आणि सातारकर शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। उदयनराजेंनंतर जर या महाराष्ट्रात दुसरा दादा कोण असेल तर डॉक्टर अभिजित बिचुकले, अभिजित दादाचा या महाराष्ट्राला। आता इथून पुढं या महाराष्ट्राचं सगळं या बारामतीच्या निवडणुकीच्या विजयात काय होणार आहे नाही होणार याचं आपल्याला घेणं देणं नाहीये। पण एक तरुणांना सांगू इच्छितो, आश्वासन देऊ इच्छितो की जर माझा उद्या तुम्ही विजय करणार असाल तर होतकरू, कष्ट करू आणि जे काही ग्रॅज्युएट झालेले माझे युवक युवती आहेत बारामतीतले, मी आमदार जर झालो त्या ठिकाणी उद्या 23 तारखेला बटन क्रमांक 4 डॉक्टर अभिजित वामनराव बिचुकले, चिन्ह दूरदर्शन, तर एकच ग्वाही देतो, एकच शब्द देतो, प्रत्येक होतकरू मुलाला ग्रॅज्युएट असेल तर आणि युवतीला 10 लाख रुपयाचं कर्ज मी अतिशय कमी व्याजदरामध्ये उद्योजक होण्यासाठी देणार, हा माझा शब्द आहे। आणि ह्याच्यावरती समजून घ्या, या महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणतात त्याला बुवान बायांचं जे प्रस्थ आलंय त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी तुमच्या पक्षातल्या बायांना तुम्ही पाठीशी घालू नका। मला कुणाचं नाव घ्यायचं नाही कारण माझ्या जिभेवरती त्या ठिकाणी माता सरस्वती विराजते आणि मी जर चिडलो तर ती माता कालिका होते। त्यामुळे माता कालिका आणि सरस्वती खालच्या दर्जाच्या लोकांचं नाव माझ्या जिभेवर मी घेणार नाही। समझने वाले को इशारा काफी है कि मैंने जो कुछ भी कहा है वो आपको समझ में आया होगा। भाभी जी, आपण पाहतोय नाशिकचं भोंदूबाबा प्रकरण आता सध्या तापलेलं पाहायला मिळतं, ते तापलेलं आपल्याला आता पाहायला मिळतंय, तर त्याच्यावर SIT चौकशी बरोबर होती असं तुम्हाला वाटतंय का? तोच विषय मी बोललो, जर तुम्ही बुवांना अटक करता तर त्याच्या बरोबर असलेल्या गिल्टी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ गिल्ट, दोषी महिलांना ताबडतोब अटक करा। महिला म्हणून त्यांना सोडू नका। जर एखाद्या ठिकाणी रेड पडली तर तिथल्या महिलांना तुम्ही अटक करता। वेश्या व्यवसायामध्ये करता की नाही? पुरुषांना करता तर बायकांनाही करता। मग बुवांबरोबर ज्या बायका होत्या त्यांच्या अकाउंटला पैसे गेले, त्या महिलांना सुनेत्रा वहिनी तुम्ही सोडू नका। नाहीतर मग तुम्ही महिलांचं सशक्तीकरण कसं करताय? तुमच्या पक्षातल्या महिलांना जर तुम्ही क्लीन चिट देत असाल तर हे महाराष्ट्राला सांगावं लागेल। तुम्ही सांगा तसं। मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण महिलांच्या वतीने बोलतोय। आणि आमच्या वहिनी दुसऱ्या एक आहेत, शर्मिला वहिनींनी बरेच प्रश्न परवा उपस्थित केले होते। ते प्रश्न जे उपस्थित केले शर्मिला वहिनींनी, त्या शर्मिला वहिनींच्या प्रश्नांची उत्तरं सुनेत्रा वहिनींनी दिली पाहिजेत आणि त्यांचं ते कर्तव्य आहे। त्या पुण्याच्या पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत। आपण पाहतोय बारामतीमध्ये तुम्ही लोकांसंगती संवाद साधला का? तिथं काय काय समस्या आणि तुम्ही कशा सोडवणार आहेत? एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे काहीतरी एक भाव असतो, हे गुलाम मानसिकतेतली लोक आहेत, ते त्याच नेत्यांना निवडून देत असतात। मग तालुका कुठलाही असू दे, तालुका सातारा असू दे, तालुका बारामती असू दे, यांच्यावरती काहीतरी कुठंतरी त्यांचे हात अडकलेले असतात। हे चिरीमिरीला नेते विकलेले गेले असतात, हे चमचे असतात, हे चमचे ते कार्य करून ते हे करतात। खऱ्या अर्थानं जर कष्ट करू, होतकरू समाजाला न्याय द्यायचा असेल सगळ्या बंधू भगिनींना, तर त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये, विधान भवनामध्ये आता उद्याच्या महाराष्ट्रासाठी माझी गरज आहे, फक्त माझीच गरज आहे। अनेक लोक पक्ष सोडून पळून गेली आणि राजकारण हे राजकारणाच्या बाजूनं गरज जरी असलं तरी मला माहिती आहे की ह्यांना, ह्या सगळ्या 288 आमदारांना राजधर्म कळतो का? राजधर्म माझ्या इतका कुणालाच कळत नाही, म्हणून मी निवडणूक लढतोय। राजधर्म म्हणजे राजानं जनतेचं रक्षण करण्यासाठी केलेलं कर्तव्य, तो राजधर्म आहे। राजधर्म म्हणजे असं नाही की एखाद्या राजाच्या घरी मुलगा आला की त्याच्या पाठीमागे लागायचा, हा राजधर्म नाही। हे किती शिकलेत हे 2री 4थी तुमचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, महिला आयोगाच्या अध्यक्ष जर तुम्ही 7वी 8वीला शिकवत असाल तर या तरुण मुलींनी करायचं काय? सुशिक्षित बेरोजगार लोकांनी। आणि हे मला बोलायचा अधिकार विश्वरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून. हे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये स्ट्रॉंगेस्ट ऑपोजिशन लीडर आणि 2029ला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार. का दादांचा जसा घातपात केला तसा तुम्ही माझा करणार. मीडियावाल्यांनी लक्षात ठेवा, जर दादांचा घातपात झालाय तर दादांपेक्षा मी स्ट्रॉंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला पण वाटतं का दादांचा घातपात आहे? बघा ना तुम्ही, त्यांच्या एक लक्षात ठेवा की आम्ही बोलून होणार नाहीये. मी विधिमंडळात होतो का? विधिमंडळामध्ये दादांचं वर्चस्व नको होतं ज्या लोकांना, त्यांनी 100% घातपात केला असेल. पण आता गमतीचा भाग असा आहे की शरद पवार साहेब पहिल्या दिवशी म्हणले की नॅचरल आहे, 13व्या दिवशी रोहित पवार म्हणतोय की तो अपघात आहे, घातपात आहे. आम्ही काय समजायचं? आणि सुनेत्रा वहिनी आणि टीम आणि त्यांची मुलं जर काही बोलतच नसतील तर त्यांनी सांगायला पाहिजे ना त्यांचा पती कसा गेला, म्हणजे आम्ही बोलणं तरी बंद करू, म्हणजे आम्ही सक्रिय राजकारण करू ना. कारण दादांबद्दल आम्हाला प्रेम आहे आणि ज्यांनाही दादांबद्दल प्रेम आहे त्यांनी वहिनींऐवजी मला मतदान करावं खऱ्या अर्थानं. हा शब्द आहे माझा. सुनित्रा पवार तुमच्या विरोधात आहे, तर काय वाटतं तुम्हाला? आव्हानं आहेत काय? आव्हानात तर त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनी DCM पदाची शपथ घेतलेली आहे, त्यामुळे त्यांची जी सत्ता आहे, सत्तेपेक्षा मी मोठा नाहीये, पण लोकशाहीमध्ये मी इंडिव्हिज्युअल म्हणून मी मोठा आहे. लोकांनी तुम्हाला मत का करावी? काय कारण काय? हेच सांगितलं ना, गेल्या इतिहासातला महाराष्ट्र आणि उद्याचा महाराष्ट्र हा विकासाचा जो मध्यंतरी येणारा जो काही रेशिओ आहे तो घटलाय. फक्त इथं अंधभक्त निर्माण झाले. कुणाचे अंधभक्त आहेत आपल्याला बोलायचं नाही, तो विषय आता आपला नाही. बरोबर. आज तुम्ही ज्या पत्रकार झालात, तुम्ही कॅमेरामन जी मुलगी आहे समोर, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेली देण आहे आणि तीच मला पुढे न्यायची. आता आपल्या इकडे जातीवाद चालू आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, त्या विषयावरती न बोलता उद्याच्या मतदानामध्ये चिन्ह क्रमांक 4 दूरदर्शन डॉक्टर अभिजित वामनराव बिचुकले यांचा विजय झाला तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विजय असेल. एका कुटुंबाचा विजय पाहिजे का राज्यातल्या जनतेचा विजय पाहिजे, हा प्रश्न बारामतीकरांना आहे. एक वेगळा प्रश्न, बिग बॉस आणि तुमचं नातं खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही बिग बॉस मुळे प्रचंड फेम भेटलं तुम्हाला. आता राखी सावंतची एंट्री झाली तेव्हा लोकांना वाटलं की तुम्ही देखील येताल, तुम्ही का नाही बिग बॉस मध्ये आले? लोक वाट बघत होते तुमची. नक्कीच माझी त्यावेळेला एंट्री होती, मला बोलवून घेतलं होतं आणि मला ही जी निवडणूक लागणार होती ह्याचं थोडीशी कुणकुण होती आणि त्याच्यामुळे मी बिग बॉसच्या घरात नाही गेलो. जर बिग बॉसच्या घरात मी गेलो असतो तर 2 महिने राहिलो असतो तर काल रात्री मला बाहेर यावं लागलं असतं आणि काल रात्री बाहेर येतोय तर उद्या मतदान आहे, तर 23ची निवडणूक मी लढवू शकलो नसतो जी 23 तारखेला आहे उद्या. आणि म्हणून मी बाहेर होतो, कारण मला जनतेचा फार कळवळ आहे. जर मी महात्मा ज्योतिबा फुलेंना वाचलंय, जर मी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलंय, जर मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांना वाचलंय, तर त्यांच्या इतिहासावरती बघा, महात्माजींच्या आणि आमच्या सावित्रींच्या अंगावर याच पुण्यामध्ये त्यांच्यावर सेन टाकलं गेलं. कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही मुलींना शिक्षण देऊ नका, पण तुम्ही शिक्षणाची द्वारं ती त्या मातेनं उघडी केली, सावित्रीनं, म्हणून आज तुम्ही मोठ्या झाला, तर तुम्हाला घरात बसावं लागलं असतं. मग जर माझ्या सावित्रीनी त्या ठिकाणी अंगावरती शेण घेतलंय या समाज प्रबोधनाच्या पायामध्ये, तर आता मला जर कुणी काही वाकडे बोलत असेल किंवा ट्रोल करत असेल तर मी त्यांना एकच विचारणार, घरी जाऊन तुझ्या अण्णा आहे का बघ ट्रोल करायला, कारण मी या महाराष्ट्राचा राजा होतो आणि राजा राहणार. शेवटचा प्रश्न, बारामतीकरांना काय आव्हान करतात? बारामतीकरांना एकच आव्हान आहे की दादा गेले याचं दुःख मलाही आहे. ते माझे मित्र होते, बंधू होते, सखे सुद्धा होते, कारण दादांनी माझं काही वाईट केलं नाही, मीही दादांचं काही वाईट केलं नाही. पण दादांचं वाईट जर कुणी केलं असेल तर त्यांच्यातच झालं. पाठीमागं त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही, कारण त्यावेळेला पवार साहेबांनीच त्यांना मुख्यमंत्री बनवून दिलं नव्हतं, लक्षात घ्या. नंतर ते उठून गेले, पवार साहेबांच्या पाठीत दादांनीच खंजीर खुपसला. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरातल्या आहेत. पण दादांचे जे समर्थक आहेत आणि जर दादांसारखं, दादांपेक्षा दर्जेदार त्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेत जर सगळ्या जाती धर्मांसाठी आवाज उठवायचा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाहीत. हा विजय जितका मी माझ्या आईवडिलांना समर्पित करीन, छत्रपती शिवाजी महाराजांना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांना, तसाच तो विजय दादांनाही श्रद्धांजली ठरेल. तर
हे होते अभिजित बिचुकले यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे. बारामतीकरांनो मला निवडून द्या असे आव्हान त्यांनी केलेलं आहे. आता 23 तारखेला येत्या 23 एप्रिलला ही निवडणूक होणार आहे. यामध्ये कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.